सॉरी बोलणार, रिस्पेक्ट करणार, माफ करणार, चुका झाल्या तर तुम्ही लोकांना हात जोडून माफी मागणार. फक्त सूर्य ऊन 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 काळे होऊन जातात, मरून जातात. तुम्हाला काय पाहिजे? सावली पण पाहिजे, दिवस पाहिजे तर रात्र पण पाहिजे, अंधार आला पाहिजे की नाही आयुष्यात. देव तुमचं रक्षण पण नाही करत आणि देव तुमचं भक्षण पण नाही करत. हे नेचर नुसार तुम्ही जे ऍक्शन करणार ते रिॲक्शन तुमच्या आयुष्यात येण्या वाचून या ब्रह्मांडातली कुठलीच ताकद सेव्ह नाही करू शकत तुम्हाला. आपण म्हणतो ना, एवढं सगळ्या ट्रेनिंग, मीटिंग, पुस्तकं, व्हिडिओ, एवढा अभ्यास करून सुद्धा माणसं दुःखात काय आहेत? कारण की तो अभ्यास नाहीये, ते फक्त तुम्ही डोळ्याने ऐकणारे पाहताय, ते रेकॉर्ड नाही राहिलं. कॅमेरा असा ऑन केलाय तुम्ही जवळपास 8 तास, पण रेकॉर्डिंगचं बटनच ऑन नाहीये. एखाद्या माणूसने ते पैसे कमवूनच घुसला, पण त्याचं रिलेशन चांगलं नाही, हेल्थ चांगली नाही, त्यानंतर कॅरेक्टर चांगलं नाही, घरात आनंद नाही. काय फायदा आहे? फक्त 2 किलोमीटर काय वाढला याचा? नाक वाढलं, आणि जर नाक सगळीकडे पळते. काय होईनी? तुम्हाला बॅलन्स पाहिजे ना सगळ्या काय गोष्टी. तुम्ही लई गोरे आहेत पण एक कान आहे ना अर्धा फुटी, मग काय जमल का? नाही, एक डोळा लई मोठा आहे मॅडम, एक डोळा लई मोठा आहे, आणि तुम्ही ऑलरेडी धीरूभाई अंबानीच्या घरी जन्माला आलात, पण डोळा किती आहे? कोणीच लग्न करायला तयार नाही तुमचं, आणि कोणी आय लव्ह यू म्हणायला पण तयार नाही तुम्हाला. आता काय करणार? अरे देवाने किती बॅलन्स बनवलाय आपल्याला, पण लोक आहेत का नाही असे? इथं मानेला फुगा आलाय, काहीला डोळाच नाही, काहीला कान नाही. अरे थँक्यू म्हणण्यासाठी अनलिमिटेड गोष्टी आहेत, पण आपलं लक्ष थँक्यू वर जात नाहीये. म्हणजे स्पिरिच्युअल सेशनची मला असं वाटतं गरज आहे की लोक हार मानतात. त्यांना जर कळलं की माझंच प्रॉब्लेम आहे, मला अपयश का नाही येऊ राहिलं, तर हार नाही मानणार, सॉरी बोलणार, रिस्पेक्ट करणार, माफ करणार, चुका झाल्या तर तुम्ही लोकांना हात जोडून माफी मागणार. आणि तुम्ही तुमच्या जे पण ऐकताय, पाहताय, बोलताय याच्यावर सहजासहजी बिलीफ नाही करणार. तुमचा माइंड वर्किंग करण याच्यावरती. तर पाहिजे का सोल्युशन? एक एक्झाम्पल देतो स्पिरिच्युअलिटीचं, मग आपल्याला अंडरस्टँड होईल की स्पिरिच्युअलिटीची गरज कितपर्यंत आहे. हिंजवडीच्या रात्री एका कंपनीमधून एक मुलगा जॉबवरून सुटतोय, वय वर्ष 36, पल्सर गाडी. रात्री 9:30 वाजता तो 55-60च्या स्पीडने असन, बुरबुर येत होती, गाडी सटकली त्याची, आणि तो टँकर खाली त्याचं मुंडकं आलं, हेल्मेट सोबत ते मुंडकं स्क्रॅच झालं, ऑन दी स्पॉट डेथ झाला. आता ह्या सिनारिओ मध्ये त्याला 2 मुलं आहेत, कार आहे, EMI, आई वडील आहेत, सगळ्या काही गोष्टी आहेत. FIR झाली. आता मला सांगा असं का झालं? कोण जबाबदार आहे त्या गोष्टीसाठी? आपण म्हणू शकतो ड्रायव्हर. शेवटी लोक काय करणार? CCTV काढणार ना. ड्रायव्हर प्यायला होता का? बरोबर ना? ठीक आहे, ड्रायव्हर मानता तुम्ही. ड्रायव्हरला आपण पोलीस स्टेशन मध्ये नेऊन त्याला कंप्लेंट फाईल करून त्याच्यावर केस करू आणि त्याला जेलमध्ये टाकू. झाला नाही? नाही झाला पाहिजे ना. आता का नाही झाला? तुम्हाला एक डोळ्यानंतर दुसरा डोळाच पाहिजे ना. मला त्रास झालाय तो समोरच्याला करूनच द्यायचा आहे ना. तुम्हाला न्याय त्याच्यात आहे. तुम्हाला कोणीतरी एखादी थप्पड मारली ना, मला वाटतं मी त्याला मारले ना तर मन शांत होत. मला कोणीतरी बोलले, आता मी त्याला बोलल्यावर माझं मन शांत करायचंय मला, बरोबर ना? मग आता सध्याला न्याय झाला का? का नाही झाला म्हणताय सांगा? हा ओके, आणखीन कोणाचं काही माइंड चालतो याच्यामध्ये? फक्त एक गाडीचं ऍक्सिडेंटचं उदाहरण घ्या. तुमच्या आजूबाजूला दिवसात अशा असंख्य घटना तुमच्या परिवारात, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या जॉबमध्ये, तुमच्या मित्र नातेवाईकांना घडून राहिल्यात. पण कधी कधी मॅडम एखाद्याचा नवरा मारत असेल ना, तिला म्हणला ना हे तुझ्या कर्माचंच प्रारब्ध आहे, ती नाही म्हणत मी काय एवढं वाईट कर्म केलं का. ते ऍक्सेप्ट करायला तयार नाही. नशिबात असतं ते होईल, पण ज्यावेळेस एखादा माणसं तिचं मंगळसूत्र हरतं ना 1 तोळ्याचं, ती ऍक्सेप्ट नाही करत. कुठं करतात? स्वतःवर आल्यावर कुठं उभं राहिलंय? मग का नाही उभं राहिलं? एक तर तुम्ही निगेटिव्ह एनर्जी मध्ये आहेत, एक तर पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये आहेत. लई पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये असणार लोक सुद्धा खुश नाही राहू शकत. समजतंय का? पॉझिटिव्ह 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 नाही, निगेटिव्ह पॉझिटिव्ह बॅलन्स चालावं लागेल तुम्हाला. फक्त सूर्य ऊन 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 काळे होऊन जातात, मरून जातात. तुम्हाला काय पाहिजे? सावली पण
पाहिजे, दिवस पाहिजे तर रात्र पण पाहिजे. अंधार आला पाहिजे की नाही आयुष्यात? अंधार आला म्हणून तुम्ही झोपून बिपून मस्त एनर्जेटिक झालात दिवसात मजा करायला, पण रात्रच नसती तर? काही लोकांना रात्रच नकोय, संघर्ष नकोय, स्ट्रगल नकोय, आणि डायरेक्ट पैसे पाहिजेत. कसं काय शक्य? अरे त्या पैशाचं एन्जॉय करण्यासाठी तुमच्याकडे एनर्जी पाहिजे ना. ती रेस्ट मधून, रिलॅक्स मधून भेटन तुम्हाला. येस ऑर नो? आता न्याय का नाही झाला? ती बाई विधवा झाली, मुलं अनाथ झाले, आई बापाचा मुलगा एकुलता एक गेला, त्या ड्रायव्हरची परिवार उर्ध्यावर गेला. न्याय कुठे या सृष्टीमध्ये? मग कोणी केलं हे सांगा? इलॉन मस्कनी, पंतप्रधानांनी, तुमच्या आमदारांनी का सरपंचांनी? कोणी केलं? स्वतः. स्वतः म्हणजे कोण? मी. नाही नाही नाही, स्वतः म्हणजे मी ना. फॉर एक्झाम्पल, मी म्हणजे कोण? हात, डोकं. मी म्हणजे कोण? हु आर यू? तुम्ही म्हणजे मन, तुम्ही म्हणजे विचार, तुम्ही म्हणजे विचार. म्हणजे मी तुम्हाला बोलू शकतो, ए विचार, ए विचार, मी हत्या नाही केली, माझ्या विचाराने केली, मी मारलं नाहीये, माझ्या विचाराने मारले, असं म्हणू शकता? मग हु आर यू? पहिलं तरी गोष्ट तुम्हाला हे समजली. पहिलं तर काही लोकांना बघा, मस्त पैकी बालाजीला निघलेत, 17 सीटरची बस धडकली आणि 700 फूट दरीमध्ये कोसळली, कोणीच नाही वाचलं. पण तसं नाहीये ना. काही त्याची बायको होती घरी, तिने तिच्या देवाऱ्यात रॉकेल टाकलं आणि पेटून दिलं. तुला चालले होता माझा नवरा तिकडे भेटायला आणि तू त्याची दरीत बस टाकली, ते मेले सगळे. शेवटी बाई काय म्हणते आता? देवाकडे चालले तरी देवाने सक्षम नाही केलं. काय म्हणतात लोक बघा, मी देवाकडे चालले, आम्ही देवाकडे चाललो तरी देव आमचं रक्षण करत. देव तुमचं रक्षण पण नाही करत आणि देव तुमचं भक्षण पण नाही करत. हे नेचर नुसार तुम्ही जे ऍक्शन करणार ते रिॲक्शन तुमच्या आयुष्यात येण्या वाचून या ब्रह्मांडातली कुठलीच ताकद सेव्ह नाही करू शकत तुम्हाला, कोणीच नाही करू शकत. अर्जुन म्हणत होता की माझी इच्छा नसताना पण मी वाईट काम का करतोय, का करतोय? तेव्हा भगवान कृष्णाने अर्जुनांना सांगितलं होतं, तर प्रकृतीमध्ये या नेचरमध्ये जे 3 गुण आहेत, सात्विक, रासिक, तामसिक, ते तुला पुश करतात. काय करतात? पुश करतात. त्या तुझ्या इच्छा आतून पूर्ण करण्यासाठी. पण ते पुश होतातच का? किती जणांना असं वाटतं आतमध्ये अशी एक शक्ती आहे सर, माझी इच्छा पण नसती पण मला ती करायला लावते, अशी जाणीवपूर्वक असं वाटतं ढकलतीये मला पुढं. किती लोकांनी फील केलंय, चांगलं किंवा वाईट करण्यासाठी, मॅक्झिमम वाईट करण्यासाठी. राईट ऑर रॉंग? हे जे इच्छा आहेत ना, याला प्रबळ असतात. मला एखाद्याला बोलायचंय, मला कोणतरी काहीतरी बोललंय आणि मला असं वाटतं त्याला बोलावं, शब्द आतमध्ये आहेत तोपर्यंत कंट्रोल आहे. पण चुकून शब्द तोंडाच्या बाहेर गेले रे गेले, मग तुम्ही नॉन स्टॉप आहे. तिथून बाहेर पडलं रे पडलं नाही. मग ह्या जगामधल्या ज्या पण इच्छा आहेत, ज्या पण ऍक्शन्स आहेत, त्या लिमिट पर्यंत तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत. एकदा का त्याचं लिमिट मधून तुम्ही त्या व्हायब्रेशन मध्ये जर गेला रे गेला, तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकत नाही. मग तो मर्डर असो, नाही तर कुणाच्या लाईफ मध्ये एक मोठं कॉन्ट्रीब्युशन करायचं असो, नाही तर चोऱ्या करायच्या असो. राम आणि रावण फक्त बॅलन्स आहे. इकडं पडला तर रावण आहे आणि इकडं पडला तर राम आहे. समजतंय का? मग आज मला त्याच टॉपिकवर थोडं तुम्हाला डिस्कस करायचे. करू का? गरज आहे याची, कारण की ह्या टॉपिक मधून बरेचसे विषय तुमचे शॉर्ट आउट होऊन जातील. नेक्स्ट, कॉमेंट्स ऑन भगवद्गीता बाय एमिनेट्स लीडर, सायंटिस्ट, फिलॉसॉफर, रायटर अँड सन. मी थोडंसं भगवद्गीतेचा बेस, थोडासा कुराणचा बेस, थोडा बायबलचा बेस, थोडं बुद्ध काय सांगतात याला धरून मी तुमच्यासंग चर्चा करेल. चालेल का? म्हणजे कोणालाच वाटायला नको भो आमच्या देवाबद्दल का नाही बोलले. थोडं देव सगळे बाजूला ठेवा, थोडस जनरल चर्चा करू आपण. नाही तर आता इथं कमीत कमी 50-60 तर देवी देवता असणारच आहेत. प्रत्येकाचं दुकान वेगळं वेगळे. दुधापासून किती आयटम बनतात, पण सगळ्याचा पप्पा दूध आहे. राईट और रॉंग? पृथ्वीला जात आहे, अग्नीला, आकाशाला, वायूला, सूर्याला, चंद्राला जात आहे का? नाही. धर्म आहे का? नाही. मग आपण धर्म जातीत अटकलोय. राईट और रॉंग? मग सबका मालिक एक आहे. सगळ्या नद्या कुठं जाऊ राहिल्यात? फक्त नावं नद्याचे वेगळे वेगळे आहेत.
होऊ शकतं धर्मामध्ये मार्ग वेगळे वेगळे असतील, पण सगळे कुणाकडे चाललेत? समुद्राकडे चाललेत. तर मग जर तो तिकून येऊ राहिला तर त्याला इकडे बोंबलत बोलून घेण्याची गरज आहे का? त्याच्या प्रारब्धात, त्याच्या प्रकृतीमध्ये जर तोच रोड ठरलाय तर त्याला म्हणायचं तू तिकून ये, मी इकून येतो. येस ऑर नो? पण लोक भांडणं करत बसतात, माझाच देव भारी. असे भांडणं करा ना, माझीच बायको भारी. बायकांनी भांडणं करायचं, माझाच नवरा भारी. देवाबद्दल भांडणं चालू आहेत, बिचारा येत पण नाही विटनेसला. येस ऑर नो? तसं नाही झालं पाहिजे. मी जे तुम्हाला संग बोलतो ना अध्यात्म, मी लय तामसिक होतो, मला देवावर विश्वास नव्हता. मी ब्रह्मचारी लोकांना पण निगेटिव्ह करायचो. निगेटिव्ह नव्हते होत, मला वाटायचं माझ्यातले पॉवर आहे. काही लोकांना काय वाटतं, आपलं बोलणं दुसऱ्याला सांगितलं का लय पॉवरफुल आहे मी. पण जेव्हा तिकून बॉल येतो ना तेव्हा इकडे कार्यक्रम होतो. येस ऑर नो? काही लोकांना वाटतं माझी भडास मी बाहेर कधी टाकू, म्हणजे हलकं झाल्यासारखं. तुला कोणीतरी तू भडास बाहेर टाकतो, हलकं होतं म्हणून तुला बरं वाटतं. मग तुला हलकंच व्हायचं तर बाथरूम मध्ये जाऊन शिव्या दे. प्रॉब्लेम काय? पोट साफ व्हाय ना, हलकं व्हायचंय तर कोणाला शिव्या देऊन हलकं होता येईल का? ती प्रोसेस सेम, राईट और रॉंग? प्रॉब्लेम गडबड पोटात येतं, शिव्या देऊन हलकं नाही होता येणार. येस और नो? मग गडबड येत आहे तर ती बाहेर कडून करावं लागते.